आज आपण गौरी गणपतीसाठी तसेच माता महालक्ष्मीच्या पूजेसाठी कमल आसन कसं तयार करायचं ते बघणार आहोत। अगदी 10 रुपयामध्ये आणि फक्त 10 मिनिटात बनणारं हे इतकं सुंदर कमल आसन आज आपण घरीच बनवणार आहोत। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हे इतकं सुंदर कमल आसन कसं बनवायचं ते बघूया। तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक गोलाकार कापलेला पृष्ठा। तुम्ही मूर्तीसाठी किंवा फोटोसाठी कमल आसन बनवत असणार तर मूर्ती आणि फोटोचे माप घेऊन अशा पद्धतीने एक गोलाकार पृष्ठा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या वहीच्या पेजवर आपण अशा पद्धतीने एक पानाचा आकार देऊन हे पेज कापून घ्यायचं आहे। आता आपण हिरव्या रंगाचा एक ग्लिटर पेपर घ्यायचा आहे। तुमच्याकडे जोही पेपर असेल तो तुम्ही घेऊ शकतात आणि या ग्लिटर पेपरवर या पद्धतीने 6 पानं कापून घ्यायची आहेत। 6 पानं कापल्यानंतर या गोलाकार पृष्ठाला आपण अर्धा इंचच्या अंतरावर ठेवून अशा पद्धतीने चिपकून घ्यायचे आहेत। जर तुम्ही मोठं कमल आसन बनवत असणार ना तर मापं घेऊन अगदी ह्या पद्धतीने आपण पानं कापून घ्यायची आहे आणि गोलाकार पृष्ठाला अगदी अर्धा इंचच्या अंतरावर ठेवून अशा पद्धतीने हिरव्या रंगाची जी पानं आहेत ती चिपकून घ्यायची आहेत। म्हणजे काय होईल की कमळाचे खाली हिरवे रंगाचे पानं छान दिसतील। तर इथे मी सगळी पानं अशा पद्धतीने दोघं पानांच्या आतमध्ये अर्धा इंच एवढा अंतर राहील अशा पद्धतीने चिपकून घेतलेलं आहे। चिपकवल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे लाल रंगाचा ग्लिटर पेपर। तुमच्याकडे गुलाबी रंगाचा असेल तो घेऊ शकतात किंवा मग लाल रंगाचा सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्हाला वेगळ्या रंगाचा अजून कमल बनवायचा असेल तर तुम्ही वेगळ्या रंगाचा सुद्धा ग्लिटर पेपर किंवा साधा पेपर घेऊ शकतात। तर इथे मी लाल रंगाचं कमळ आसन बनवते आहे त्यामुळे मी इथे लाल रंगाचंच ग्लिटर पेपर घेतलेला आहे। या लाल रंगाच्या ग्लिटर पेपरवर सुद्धा आपल्या तेच पान ठेवून 12 पाकळ्या कापून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही मोठं आसन बनवत असणार तर मात्र तुम्हाला पाकळ्यांचा आकार सुद्धा मोठा घ्यावा लागेल आणि क्वांटिटी सुद्धा जास्त प्रमाणात कापावी लागेल। तर इथे मी लहान अगदी मीडियम साईजचं कमळ आसन बनवते आहे त्यामुळे मी इथे 12 पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत। आता लाल रंगाचे ग्लिटर पेपरसुद्धा आपण अशा पद्धतीने 2 हिरव्या रंगाच्या पाकळ्याच्या मध्ये आपल्याला हे लाल रंगाचं ग्लिटर पेपर छान प्रकारे चिपकून घ्यायचा आहे। आता हा झाला कमळाच्या पाकळींचा पहिला लेयर। आता दुसरा लेयरसुद्धा आपल्याला तयार करायचा आहे। त्यासाठी आपण 6 पानं तशीच बाजूला काढून ठेवलेली आहेत। ती पानं कशी चिपकवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता पाकळींचा पहिला लेयर आपला तयार झाला आहे। आता दुसरा लेयर तयार करण्यासाठी आपण अशा पद्धतीने 6 पानं घ्यायची आहेत आणि कैचीने आपण 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने कट करायचं आहे। कट केल्यानंतर जे पान आहे ते असे एकमेकांवर ठेवून अर्धा इंचपर्यंत चिपकून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल की पाकळीला छान प्रकारे एक फुगीर भाग तयार होईल। सेम याच पद्धतीने 6ही पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। आता सगळ्या पाकळ्या तयार झाल्या की या पाकळ्या ज्या आहेत ना 2 लाल रंगाच्या पाकळींच्या मध्ये चिपकवायच्या आहेत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्या पाकळ्या चिपकून घ्यायच्या आहेत आणि चिपकवल्यानंतर जो फुगीर भाग आहे ना तो असा आपण वरती करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं की जी पाकळी आहे ना ती अगदी उठलेली आणि उठावदार दिसते। तर सगळ्या आपण 6ही पाकळ्या अशाच पद्धतीने चिपकून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि त्याच पद्धतीने आपण हे कमळ आसनाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या चिपकून घ्यायच्या आहेत। आता तिघही लेयर आपले रेडी झाले आहेत। आता आतमध्ये छान सुंदर दिसण्यासाठी आपण इथे एक गोलाकार एक सर्कल कापून घेतला आहे। तुमच्याकडे ज्याही रंगाचा पेपर असेल ना त्या रंगाचा तुम्ही इथे गोलाकार कापून घ्यायचा आहे आणि चिपकून घ्यायचं आहे। आता हे सुंदर कमळ आसन आपलं तयार झालं आहे। गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी, गौरी गणपतींसाठी तसेच माता महालक्ष्मीच्या पूजेसाठी डेकोरेशनसाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करतो। तर अशा पद्धतीने आपण कमळ आसन तयार करून त्यावर माता महालक्ष्मींची मूर्ती, फोटो ठेवून पूजा करूया आणि दोघंही साईडने आपण अशा पद्धतीने कुबेर कलश तयार करून सुद्धा डेकोरेशनसाठी ठेवूया। जर तुम्हाला कुबेर कलशची व्हिडिओ लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून दिले आहे, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही रंगाचं कमल आसन तयार करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने कमळाचे फुलं तयार करून तुम्ही भिंतीला डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा चिपकवू शकतात। त्याचप्रमाणे वॉल डेकोरेशन करण्यासाठी वॉल हँगिंग तयार करू शकता। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल ठरेल। आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे। तर आता भेटूया पुढच्या एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा मग अशा छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि हॅपी रहा। थँक्स फॉर वॉचिंग।